नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 23 सप्टेंबर 2025चे महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुमच्यासाठीचा काल विचारलेला खास प्रश्न होता, दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी। आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। याची स्थापना किंवा सुरुवात कोणी केली? तर याची सुरुवात केली संयुक्त राष्ट्रसंघाने। कधी? तर 1981 मध्ये। आता हा जो आंतरराष्ट्रीय शांतता दिन आहे याचा उद्देश काय आहे? तर जागतिक शांतता वाढवणे, हिंसाचार कमी करणे आणि समाजात सहिष्णुता आणि एकता प्रोत्साहित करणे असा या आंतरराष्ट्रीय शांतता दिनचा काय आहे? उद्देश आहे। 2025 ची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे ॲक्ट नाऊ फॉर ए पीसफुल वर्ल्ड। आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 प्रश्नांना। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी किती कोटींच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे 689 कोटी। जून ते ऑगस्ट 2025 या काळात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने 689.52 कोटींच्या आर्थिक मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे। ही मदत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार असून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा निधी वापरला जाईल। ही रक्कम फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसन आणि सावरण्यासाठी वापरण्यात येणार आहे। आजचा दुसरा प्रश्न, ICGS आदम्य कुठे कार्यान्वित करण्यात आले? याचं जे नाव आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर नाव काय आहे? ICGS आदम्य। तर हे जे ICGS आदम्य आहे याला कार्यान्वित करण्यात आले पारादीप बंदर, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय सी। आदम्य वर्गातील 8 फास्ट पेट्रोल व्हेसल्स पैकी पहिले जहाज ICGS आदम्य याचे उद्घाटन ओडिसातील पारादीप बंदर येथे करण्यात आले। हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधले आहे। पारादीप बंदराची स्थापना माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बिजू पटनायक यांनी केली असून ते 1962 मध्ये सुरू झाले। हे ओडिसातील एकमेव प्रमुख बंदर आहे। तसेच महानदी व बंगालच्या उपसागराच्या संगमावर वसलेले हे बंदर 1966 मध्ये भारताचे 8वे प्रमुख बंदर म्हणून घोषित करण्यात आले होते। आजचा आपला तिसरा प्रश्न, भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच नवी दिल्ली भारत मंडपम प्रगती मैदान। भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स 2025 ही परिषद 30 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम प्रगती मैदान येथे पार पडणार आहे। हा कार्यक्रम इंडियन राईस एक्सपोर्ट्स फेडरेशन तर्फे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील एपिडा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार देश असून उच्च प्रतीचा आणि स्पर्धात्मक किमतींसाठी प्रसिद्ध असलेला बासमती तांदूळ यामध्ये विशेष स्थान राखतो। आजचा चौथा प्रश्न, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कोणत्या राज्याचा कर्ज GSDP गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पंजाब। CAGच्या विश्लेषणानुसार भारतातील राज्यांचे एकत्रित सार्वजनिक कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहे। 2013 ते 14 मध्ये हे कर्ज 17.57 लाख कोटी रुपये होते, तर 2022-23 मध्ये ते 59.60 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे। राज्यांच्या एकूण उत्पन्नाशी तुलना करता सार्वजनिक कर्जाचे प्रमाण 2013-14 मधील 16.66% वरून 2022-23 मध्ये 22.96% इतके झाले आहे। आता हे जे कर्ज उत्पन्न प्रमाण आहे ते कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे? तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पंजाब, दुसऱ्या क्रमांकावर आहे नागालँड आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल। तर हे जे राज्यांचा क्रम आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पंजाब राज्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। पंजाबची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1966 रोजी। मुख्यमंत्री आहेत भगवत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया, राजधानी आहे चंदीगड। पंजाबमधील वन्यजीव अभयारण्य आहेत हरिके तलाव, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध रामसर साईट म्हणून हे फेमस आहे। नंतर अबोहर वन्यजीव अभयारण्य जे काड्या हरणाच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे। आणि पंजाबमधील प्रसिद्ध नृत्य आहे भांगडा आणि गिद्दा।
आजचा 5वा प्रश्न, राजा चार्ल्स तिसरे यांनी भारतात कदम वृक्ष कोणाला भेट दिला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी म्हणजेच भारतीय पंतप्रधान. राजा चार्ल्स III यांनी भारतीय पंतप्रधानांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कदम वृक्ष म्हणजेच बर्न फ्लावर ट्री भेट दिला. कदम वृक्ष हा सदाहरित उष्णकटिबंधीय वृक्ष असून तो दक्षिण आणि आग्नेय आशियातील मूळ प्रजातींपैकी एक आहे. हा वृक्ष साधारणतः 45 मीटरपर्यंत उंच वाढतो. या वृक्षाला केशरी रंगाची सुगंधी फुले येतात जी दाट गोलाकार घोसांमध्ये फुलतात. कर्नाटकातील बनवासी येथून राज्य करणाऱ्या कदम वंशाने आपल्या नावासाठी या वृक्षाचेच नाव स्वीकारले होते. आजचा आपला 6वा प्रश्न आहे, गुजरातमधील धोर्डो गावाला UNWTOने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले? तर गुजरातमधील जे धोर्डो गाव आहे त्याला UNWTOने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून सन्मानित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्र से समृद्धी कार्यक्रमात गुजरातमधील भावनगर येथे धोर्डो गावाला सौरग्राम म्हणून समर्पित केले. धोर्डो हे गुजरातमधील 4थे सौरग्राम बनले आहे. यापूर्वी मोढेरा, सुखी आणि मसाडी ही सौरग्राम म्हणून विकसित करण्यात आलेली आहेत. कच्छ गुजरातमध्ये स्थित धोर्डोला युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन म्हणजेच UNWTOने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून नामांकित केले आहे. तर धोर्डो या गावाबद्दल 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गावाला 4थे सौरग्राम म्हणून घोषित केले. याचबरोबर UNWTOने धोर्डो गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून काय केले आहे? नामांकित केले आहे. आजचा आपला 7वा प्रश्न, मोहनलाल जे की एक मल्याळम फिल्मी अभिनेता आहे यांना कोणत्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी दादासाहेब फाल्के पुरस्कार 2023. मोहनलाल यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार 2023 साठी निवडण्यात आले आहे, जो भारताचा सर्वोच्च चित्रपट सन्मान आहे. हा पुरस्कार 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिला जाणार आहे. मोहनलाल यांनी 4 दशकात 400हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांना 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत. म्हणजे इथे 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जे मल्याळम फिल्म अभिनेता आहे मोहनलाल यांना 2 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. पहिला म्हणजे दादासाहेब फाल्के पुरस्कार 2023, यासोबत त्यांना 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेले आहेत. दादासाहेब फाल्के पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळाचा पदक, 10 लाख रुपये रोख रक्कम आणि शाल यांचा समावेश असतो. प्रश्न 8वा, हर घर छाव हर घर फल योजनेअंतर्गत किती फळझाडे वाटप केली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच 55,000. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी शेतकऱ्यांना कृषी विविधीकरण स्वीकारण्यास आणि मोठ्या धान्याच्या उत्पादनास प्राधान्य देण्यास प्रोत्साहित केले. हर घर छाव हर घर फल योजनेअंतर्गत 22 जिल्ह्यातील 110 गावांमध्ये 55,000 फळझाडांची लागवड केली जाणार आहे. दत्तोपंत ठेंगडी कृषी उद्योजकता केंद्र, कल्पना चावला महिला वसतिगृह आणि देवी अहिल्याबाई होळकर महिला वसतिगृह यांचे उद्घाटन या कार्यक्रमामध्ये करण्यात आले. आपला पुढचा प्रश्न आहे, आनंदकुमार वेलकुमार यांनी चीनमध्ये 42 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुवर्ण पदक. बट यासोबत तुम्हाला एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे. त्यांनी 2 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदक सुद्धा या मॅरेथॉनमध्ये जिंकले आहे. आनंदकुमार वेलकुमार यांनी 2025 मध्ये विश्व स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये चीनमध्ये 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकले. पुरुषांच्या 42 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये विजयी ठरल्यावर ते भारताचे पहिले एव्हर स्पीड स्केटिंग विश्व चॅम्पियन झाले. आनंदकुमार यांनी 1000 मीटर स्पर्धेत 1 मीटर 24.92 सेकंड या नवीन विक्रमासह सुवर्ण पदकही जिंकले आणि 500 मीटर स्प्रिंटमध्ये कांस्य पदक मिळवले. वेलकुमार यांचा प्रवास एका सिमेंटच्या बॅडमिंटन कोर्टवरून सुरू झाला होता. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी कोणत्या फायनलमध्ये पराभूत झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन मास्टर्स सुपर 750 फायनल.
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचे अग्रगण्य पुरुष डबल्स जोडी आहेत. ते चीन मास्टर्स सुपर 750 फायनलमध्ये खेळले. फायनलमध्ये त्यांना कोरियाच्या विश्व क्रमांक 1 किम वॉन हो आणि सियो संग जे यांच्याशी त्यांचा काय झाला, पराभव झाला. सात्विक आणि चिराग यांची फॉर्म चांगली होती. त्यांनी आठवड्यात कोणताही पराभव न होता दुसऱ्या सलग फायनलमध्ये प्रवेश केला. याच आठवड्यात त्यांनी दुसऱ्या विश्व चॅम्पियनशिप कांस्य पदक आणि हाँगकाँगमधील रनर्सअप स्थानही मिळवले. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न. वर्ल्ड रायनो डे 2025 कोणत्या दिवशी साजरा केला गेला? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.